रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता सर्व सुखाचे आगर
चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असोण स्वभाव आलो तुझे आठाया कृपा दृष्टी पाहि मजकडी पंढरी राया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग त्यांना म्हणू काय ती मला कळना हार्मोनियम असतं तर मी हार्मोनियम म्हणलं असतं सिंथसायझर देखा तया माझे नमन दंडवत आता अभिनव वागिला सिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मी श्री गुरु चरण सरो
निज मन मुकुर सुधारि बरनो रघुबर बिमल जसु जो दायको फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार हे साथे आलिया ओळंगा सारंग धरू नाही तरी संसार जाईल रया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे किम निमित्तानं या समस्त पालवे परिवारानं हे कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे नियोजित केलेली आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य नयन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं म्हणजे गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी या समस्त पालवे परिवारातील देवघरामधली आई नावाची समय आज 1 वर्षापूर्वी कायमच्या अनंतामध्ये विलीन झाली कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय प्रातस्मरणीय गजराबाई जगन्नाथ पालवे आजींचं असणारे हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये त्यांचे मालक पती आदरणीय श्री जगन्नाथ येदा पालवे बरोबर आहे ना येदा पालवे त्याचबरोबर त्यांची 2 मुलं आहेत त्यामध्ये आमचे बापूराव दादा जगन्नाथ पालवे असतील आणि दादासाहेब जगन्नाथ पालवे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन आयोजन या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे ते याच पालवे परिवारातील असणारे आमचे यशवंत दादा पालवे असतील त्याचबरोबर पांडुरंग दादा पालवे असतील त्याचबरोबर श्रीमान आमचे गणेश दादा पालवे जिल्हाध्यक्ष भाजपा अहिल्यानगर आणि सुरेशजी पालवे या संपूर्ण पालवे परिवाराच्या नियोजनातून अथक प्रयत्नातून 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा या आपल्या आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या परिवारानं केलेला हा छोटासा प्रयत्न आहे मी तर नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो गेलेल्या पूर्वजांच्या ऋणातून माणसाला तसं सहजासहजी उतराय होता येत नाही तसं बारकाव्याने विचार केला तर 3 जणांच्या ऋणातून माणसाला उतराय होता येत नाही एक ज्या भगवंतानं हा नरदेह तुम्हा आम्हाला दिला त्या देवाच्या ऋणातून माणसाला काही केल्या उतराय होता येत नाही बसलेला एखादा म्हणेल आम्हाला देवाच्या ऋणातून उतराय व्हायचं महाराज काय करावं लागेल प्रमाणासहित सांगतो ऐका जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे जोया बिवरेच्या तीरी जरा सोपं सरळ म्हणतो याच्या पाठीमागे कारण आहे वेळ आपल्यासाठी आता इथं सगळे दिग्गज मंडळी उपस्थित आहेत म्हणजे एकाला झाकावून एकाला बाहेर काढावं अशी सगळे दिग्गज मंडळ आहे मला वाटत नाही सगळ्या मृदंगाचार्यावर आज नंबर येईल म्हणून बरं का गणेश दादा तुम्ही म्हणजे तसं निवांतच राहलं तुम्ही नाव लिहायला बसा बरं हा असं ओके हा जेणे हा भगवंताच्या ऋणातून उतरा व्हायचं झालं तर आपल्याला करावं काय लागेल तर त्या भगवंताचं कदाचित चिंतन केल्यानंतर भगवंताच्या ऋणातून आपल्याला छोटंसं का होईना पण उतरा होता येईल दुसरा मार्ग सांगितला ते म्हणजे संतांच्या ऋणातून माणसाला सहजासहजी उतराय होता येत नाही कदाचित संतांच्या ऋणातून उतराय होता येईल करावं काय लागेल मार्ग दावून गेले आधी दया आणि दे संत दे तेनेची बंधे चालू जाता त्यांच्या मार्गाने जर गेला तर त्यांना समाधान मिळेल आणि त्यांच्या ऋणातून आपल्याला उतरा होता येईल पण तिसरा जे महत्वाचं वाक्य सांगितलं ते म्हणजे जन्मदात्या मायबापाच्या ऋणातून माणसाला काही केल्या उतराय होता येत नाही या तिघांचं वर्णन एकाच प्रमाणात बघायचं झालं तर ठेविता हा पाय जीव थोडा ठेविता हा पाय जीव थोडा ठेविता Oh
तुमच्यासाठी एक वाक्य बोलून जाऊ का? ओ संजू बाबा, तुमच्यासाठी एक वाक्य बोलून जाऊ का? मरोनिया जावे बा तुमच्या पोटा. आजपर्यंत वाटत होतं म्हणजे माझा बी आवाज तसा बऱ्यापैकी वर जातो, पण ज्यावेळेस समोरचा बघितल्यानंतर लक्षात येतं, अर आपण अजून पेटी संपलेलं मी ऐकलं होतं, पण सिंथसायझर आज पहिल्यांदा संपलेलं बघितलं मी. बरं वा. काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेविता आपल्या कातड्याचे जोडे करून जरी आपल्या जन्मदात्या मायबापाच्या ऋणात पायात घातले तरी त्यांच्या ऋणातून उतराई होता येत नाही. पण या पालवे परिवारानं हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण म्हणजे काय ऐका. बसलेली नीट ऐका बरं. तुम्हाला माझं कळते ना बोलणं कळते ना सगळ्यांना तुम्हाला बसलेली. असं उगत माझ्याकडे राखा राखा बघू नका बरं. तुमचं माझं काही वैर नाही, बांधाला बांध नाही. तुम्ही म्हणणार एवढी चांगली कीर्तनकार सोडली, ह्या आमच्या प्रमोद दादाने हे असलं कसलं धरून आणले, कुणाच्या ओळखीचं नाही, बघितलं नाही, कधी काय नाही, परिचय नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तासभर कीर्तन करायचं आपल्याला. फक्त मनाचं कान करून ऐका. काय सांगत होतो कीर्तन ना. बरं झालं मला जाणीव करून दिली. विठाला विठाला. वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण म्हणजे काय ऐका. गेलेल्या पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अल्पसहा केलेला प्रयत्न, त्याला म्हणायचं असतं वर्ष श्राद्ध. आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पवित्र चिंतनाकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती, त्याचबरोबर ज्ञानोबराय, विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा फार चरणाचा नाही, अवघ्या 4 चरणाचा अभंग चिंतनाला निवडलाय. एका थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य माझ्याच कीर्तनामध्ये मला तो अनुभव घडून आला. काटेवाडी गावचे असणारे, कन्हेरी गामाठावरचे मालक असणारे आमचे लक्ष्मण महाराज कोकाटे दादासाहेब काटेवाडीत माझं कीर्तन होतं आणि मला माहितही नाही लक्ष्मण महाराज कीर्तनात म्हणजे येणार आहेत म्हणून. फेटा बांधायला घेतला आणि कोणीतरी सांगितलं लक्ष्मण महाराज आले. आता माझी काय अवस्था झाली असेल. मी म्हणलं माझा फेटा काढून त्यांना द्या, त्यांना कीर्तन करू द्या, मी आपलं ऐकतो बसून. ते म्हणले नाही तुम्हीच करा कीर्तन. बाबा पुढे बसले होते. कीर्तन झाल्यानंतर महाराजांनी मी हाच अभंग निवडला होता, येसा ते आलिया ओळंगा सारंग धरू. त्यावेळेस कीर्तन झाल्यानंतर ते पेन आणि कागद घेऊन बसले होते. मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण कीर्तन झाल्यानंतर जशी जोग महाराजांच्या संस्थेमध्ये, सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जशी परीक्षा घेतली जाते कीर्तन चालू असताना, आता आदरणीय आमचे काय नाव यश महाराजांना चांगलंच माहिती आहे. परीक्षा घेताना ते वही पेन घेऊन असतात आणि प्रत्येक कीर्तन करेपर्यंत शेवट होईपर्यंत प्रत्येक ह्याला गुणदर्शक केले जाते, गुण दिले जातात. शेवट त्यांनी सांगितलं एक अभंग निवडला त्याच्यासाठी मी फार खुश आहे. का तर त्यांनी सांगितलं विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अभंग सकाळच्या कीर्तनाला पवित्र मानला जातो. हे त्यांचं वाक्य आहे. म्हणून पवित्र चिंतना करता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आणि या प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. एसा ते आलिया ओळंगा सारंग धरू नाही तरी संसारो जाईल. लया नाही बर रया. लया आणि रया जरी शब्द सारखे वाटत असतील तरी त्याच्यातला मतितार्थ अर्थ फार भिन्न आहे. रया आणि लया. लया म्हणजे अधोगतीला जाणे. ज्ञानोबराया सांगतात ये म्हणजे हे साते म्हणजे बाजार. साते या शब्दाचा अर्थ बाजार होतो. हा मृत्यूलोक रूपी नावाचा बाजार आहे. तुम्ही आम्ही सगळे इथं जन्माला आलो. ए साते आलिया ओळंगा सारंग धरू. ज्ञानोबराया सांगतात या संसार रूपी बाजारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत, मग करायचं काय. एकच करा ओळंगा म्हणजे शरण जाणे. ओळखा नाही बर. ज्ञानोबरायांचा अभंग आहे त्या शब्द प्रयोग जाणीवपूर्वक आहे. प्रत्येक अभंगातला शब्द हा जाणीवपूर्वक लक्षात घ्या. ओळंगा म्हणजे शरण जाणे. ओळखा नाही. ओळंगा शरण जाणे कोणाला. ज्या भगवान परमात्म्यानं हातामध्ये सारंग रूपी नावाचा धनुष्यबाण धारण केला. ओळंगा सारंग धरू. जर नाही शरण गेला तर तुकोबा ज्ञानोबराया सांगतात नाही तरी संसारो जाईल रया. आता याच्यासाठी व्यवहारातलं एखादं उदाहरण पटवून द्यायचं झालं तर नीट सांगतो ऐका. इथला बाजार कोणत्या दिवशी असतो. सोमवारचा बाजार आहे. एक गृहस्थ सकाळी 7 वाजता उठला, बाजारची पिशवी हातात घेतली. आपल्याच गावचा ना काळसुंदे कर्जतच्या बाजारात गेला सकाळी 7 वाजता पिशवी घेऊन. दिवसभर बाजार फिरला. सायंकाळचे 7-8 वाजले. घरी येताना मोकळीच पिशवी घेऊन घरी आला. घरची काय म्हणणार ह्याचा दिवस घातला नाही, वाया गेला असं मला म्हणायचे. ह्याचा दिवस का दिवसभर गेला होता बाजार करण्याकरता, पण येताना जर मोकळी पिशवी घेऊन घरी आला असेल
जसे घरचे म्हणतात ह्याचा दिवस वाया गेला, तसं ज्ञानोबराया सांगतात मृत्यू लोकामध्ये जन्माला आला, ज्याच्यासाठी आला तेच केलं नाही, देवाला शरण गेला नाही, देव आठवला नाही, देव स्मरणात ठेवला नाही, तेच नाही केलं. ज्ञानोबराया सांगतात नुसता दिवस नाही तर त्याचा अख्खं आयुष्यच वाया गेलं. रया जाईल रया. पुढं वर्णन केलं, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, याच्यासाठी उदाहरण दृष्टांत दिला. मृगजळासारखी भासणारी आपली मृगजळ नावाचा, मृगजळ हे असं एक प्रकारचं असं आपल्यापर्यंत पोहोचवलं ज्ञानोबरायांनी. मृगजळ म्हणजे काय? मृगजळ नावाची गोष्ट अशी आहे, जसं जसं आपण त्याच्या जवळ जाईल तसं तसं ते, उन्हाळ्याचे दिवस असू द्या, रखरखत ऊन असू द्या, आणि कुठं संसार तसा सुखाचाच आहे, पण त्याला दुःखाचा केला आपण का? संसार दुःखाचा होतो. संसारामध्ये नसलेल्या गोष्टीची नाहक अपेक्षा केली की संसार आपल्याला दुःख देतो, परिणाम आपल्याला दुःख भोगावं लागतं. ज्ञानोबराया सांगतात विषयाच्या सुखा एवढं सुख संसारामध्ये, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. जर जुने जाणकार मंडळी कीर्तनात बसलेत, मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या, बेगडाच्या बाहुलीचं आयुष्य किती दिवसाचं? हा, लय नाही, कोणतरी म्हणलं कळ मारूस तर बरोबर. बेगडाच्या बाहुलीचं आयुष्य जास्त काळाचं नाही, 2 ते 2.5 दिवसाचं बेगडाच्या बाहुलीचं आयुष्य. 2.5 दिवसामध्ये ती बाहुली नष्ट होते. तसं संसारात मिळालेलं सुख हे बेगडाच्या बाहुलीप्रमाणे, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. अजून कशी आहे? आब्राची सावली जाईल राया. आब्र म्हणजे ढग, ढगाची पडलेली सावली किती दिवस टिकेल? एक शेतकरी आपल्या शेतातून घरी निघाला होता, रखरखत ऊन होतं, कुठंतरी त्याला ढगाची पडलेली सावली दिसली, त्याला वाटलं बरं झालं सावली पडली, आता 1-2 तास इथंच झोप घेऊ. होईल का? ढगाची पडलेली सावली चिरकाल टिकणारी अब्राची सावली जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. आणि अजून आपल्याला पटवून देण्यासाठी ज्ञानोबराय अजून एक दृष्टांत देतात. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. ज्ञानोबराय म्हणतात स्वप्नात जे आपण झोपल्यानंतर जे आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नात बघितलेली आपण जे आपल्या आयुष्यातली जी पुढची कर्तव्य आहेत ती जशी सातत्यात कधी उतरत नाही. आता आपली जुनी म्हण आहे, पहाट पडलेलं स्वप्न हा मंडपात बसल्यापैकी मला नाही वाटत कुणाच झाला असेल म्हणून, नाही हो, ते आपली भूमिका आहे, भावना आहे आपली. पण पहाटेचं पडलेलं स्वप्न ज्या अर्थी सत्यात उतरत नाही. ज्ञानोबराय सांगतात संसारात बघितलेलं सुख हे पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेले जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या 1 तासामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर 12:15 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आदरणीय आईंच्या चरणावरती पुष्पांजली समर्पण करायची. गोड असं वातावरण आमच्या आदरणीय प्रमोद दादा यांनी फार सुंदर नियोजन केलेलं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला एक बुवा मिळणं आता लय मुश्किल व्हायला लागलं, एक महाराज मिळणं मुश्किल व्हायला लागलं.
त्यांनी खरं सांगू का तुम्हाला, त्यांनी माझी आज परीक्षा घेतली, खरंच परीक्षा घेतली. दिग्गज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, पण त्यांनी ठरवलंच होतं हे जी कशी का होईना पण हा तुम्ही म्हणला ते बरं झालं बाबा. ज्यावेळेस त्यांनी तारखेसाठी फोन केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, अहो म्हणलं तुमच्या भागात एवढी रत्न आहेत तरी पण ते म्हणले त्या सगळ्यांनी सुचवलंय तुमचं नाव, म्हणजे विकासदादाचंही नाव सांगितलं, आदरणीय हनुमंत महाराजांचंही नाव सांगितलं. त्यांनी सांगितलं असू द्या, आपलंच आहे. मी सांगू का तुम्हाला, आपलंच आपल्याला मोठं केलं पाहिजे बरं, दुसरे आपल्याला मोठी म्हणणार नाही. नाही तर काय कायचं बरं मासतो हे गायक फिरत होता आणि ह्याचं काय खरं आहे, ह्याला काटो बोलायचं आमच्यातली म्हणतात मला अजून सुद्धा बरं. माझं सांगायला उभा राहिलो नाही, पण जाऊ द्या, ऐका. असो, ह्या सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा आदरणीय प्रमोद दादांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि तुमच्या सर्वांच्या पुढं कीर्तन करण्याचा योग त्यांच्यामुळे मला प्राप्त झाला. तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचं झालेलं हे दर्शन आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये या पालवी परिवारामध्ये प्राप्त झाली. भाग्य असेल त्या आईचं, जी आई या परिवाराला सोडून गेली. एक सांगू का, सौभाग्यवती स्त्रिया कीर्तनात बसलीत. प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीची एकच इच्छा असते, ती भगवंताकडे मागत असते, देवा सौभाग्याचं लेणं जोपर्यंत कपाळावरती आहे तोपर्यंत माझ्या मालकाच्या आधी मला जाणं व्हावं. आणि ते भाग्यवानालाच मरण मिळतं बरं, कुणालाही मिळत. कपाळाचं कुंकू माझ्या कपाळाच. वटपौर्णिमेच्या सणाला तुम्ही वडाला जाता हो महिला मंडळ, जागा आहे का झोपला? वटपौर्णिमेचा सण येतो, तुम्ही हातामध्ये तुमच्या धागा असताना तुम्ही त्या वडाला फेरे घालता. किती हाणून घेऊ का तुमच्या पुढे आता चटा चटा? काय गाथेतला प्रश्न? 7 फेरे मारता, प्रत्येक फेऱ्याला तुम्ही त्या वडाला मागणं मागता, देवा कसा बी असू दे, व्यसनी दुराचारी वाईट वागणार असू दे, पण हाच मालक मला 7 जन्म मिळू दे. कपाळाच कुंकू माझ्या कपाळाच कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. त्याच आईला हा भाग्यवान मालक मिळाले आणि त्या भाग्यवान मालक असताना आपल्या स्वतःच जाणं झालं. पवित्र मानल्या जातं सौभाग्यवती स्त्रीचं मरण कपाळावरती लेणं असताना. अशा अवस्थेत या आई या परिवाराला सोडून गेली. शास्त्र असं सांगतं, तिन्ही जगाचा स्वामी वैकुंठाचा नायक देव सुद्धा आईशिवाय पोरका सांगितला. स्वामी तिन्ही जगाचा, वेगळा आवाज येतो बरं का माझा, ते काय होते ते बघा. आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी मानल्या जाणार आपल्या हे भारत भूमी आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि याच काळामध्ये, या कलियुगामध्ये, या पालवी परिवारातून एक आई या परिवाराला सोडून गेली. असो, किती जरी बोलत राहिले तरी आईविषयी कमी पडणार आहे. म्हणून जे आयुष्य भगवंतानं आपल्याला दिलं, फार उपकार आहेत भगवंताचे आपल्यावरती. हा नरदेह मिळणं एवढं सोपं नाही, सहज मिळाला आपल्याला. सहज म्हणजे किती सहज. ज्ञानोबराया सांगतात, पावला हा देह का गटाळी न्याय आणि न घडवते उपाय. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना, शतवर्षाची गणना
त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा. काय व्यापक दृष्टीने काय विचार आहे संताचे. दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. मी उदाहरणासहित सांगितलं. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा. आता मला तुम्ही सगळे प्रामाणिक उत्तर द्या. 100 आंधळे एकत्र आले आणि त्यांनी कावळा धरण्याचा प्रयत्न केला, कधी गावल? कावळा नावाची जात एवढी चतुर आहे. कुणाची कुणाची? मी कावळ्याचं सांगतोय. एवढा चतुर ते डोळसाला गावणार नाही. पण एका राज्यामध्ये घोषणा केली एका राजानं, जो कोणी कावळा धरून आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. आता गाव अख्खं वस पडलं. गावकरी गेले कुठं? हा, कावळा धरायला. गावकरी अख्खं गाव गेलं. त्या गावात एक आंधळ राहत होतं. त्याच्या बी कानावर, त्यात आंधळ होतं, बहिरे नव्हतं बरं का, आंधळ होतं. त्याच्या कानावरती बातमी गेली आणि त्यालाही वाटलं गाव गेले आपल्याला नाही मिळ लागणार, जाऊ द्या मुर्द्या. पण त्याचा एक नित्य नेम होता. तो रोज नदीवर जायचा, नदीत उतरायचा, बुडी मारायचा, वरती यायचा आणि देवाच्या हातानं नावानं भजन करायचं आणि अशी जोरात टाळी वाजवायची. एवढ्या जोरात बरं का. एवढ्या जोरात कावळा धरताना वाजवू नका, नाही तर कावळा मरून जाईल. काय घ्या पुन्हा. टाळी वाजवली. त्याचा तो नित्यक्रम आला नदीवरती, नदीत उतरला, बुडी मारली, वरती आला, पुंडलिक वर त्याचा गजर केला ना, अशी जोरात त्यानं जशी टाळी वाजवायला गेला तसा टाळीत हा कावळा गावला. कोणाच्या? हा, ही ध्यानात ठेवा, आंधळ्याच्या. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. त्या पण मी मगाशी सांगितलं ते आंधळ होतं, बहिर नव्हतं. आवाज जसा सापडला तसं वरडायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं, अरे बहुतेक त्यानं गप राजापर्यंत जायला पाहिजे होतं की नाही, तर कावळा घेऊन. पण आशा एवढी वाईट असते विकास महाराज. माणसाला असं वाटतं अजून मिळाल, अजून मिळाल, अजून मिळाल. पा मिळायच्या नादात ह्याचा कधी सर्वनाश होतो काहीच कळत नाही. आशा फार वाईट आहे बरं का माणसाची. आशा अजून 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 मिळालं पाहिजे ही आशा आहे माणसाची. त्याला वाटलं बहुतेक एक कावळा नेल्यावर अर्ध राज्य आहे, 2 नेल्यावर हा अख्खं राज्य. राजाच्या गावात येऊ आपणच बसणार बाबा. त्याला त्याचा आनंद झाला आणि त्याला एकच त्याचं गणित पक्क झालं. कावळा पकडणं लय सोपं आहे. नदीत उतरायचं, बुडी मारायची, वरती यायचं, देवाच्या हातानं गजर केला आणि टाळी वाजवली की कावळा. त्यानं पुन्हा प्रयत्न करायला गेला. ते नदीत उतरलं, हातातला कावळा बाजूला धरला आणि ते नदीत उतरलं, बुडी मारली, वरती आला आणि जसं देवाचं नाव घेतलं आणि जशी टाळी वाजवायला गेला तसा टाळीत गावला का गेला? लगेच निघून गेला. आपल्याला आंधळ्यानं न प्रयत्न करता सुद्धा त्याला कावळा पहिल्यांदा सापडला. तसा हा नरदेह सुद्धा आपल्याला मिळाला. मग या नरदेहाचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. काय केल्यानं होईल? एकच करा, संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे चाला आणि भगवंताचं चिंतन स्मरण आयुष्यभर मुखामध्ये ठेवा. अहो आपण संसार करतो काय नवल आहे. आपल्यापेक्षा अतिशय सुंदर संसार पशु पक्षी करतात. तुकोबरायांचा तर जीव माणसांपेक्षा पशु पक्ष्यांवरती जास्त होता. वृक्षवेली म्हणून म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवे ते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. लय जीव पशु पक्ष्यांवरती तुकोबरायांचा. त्या पक्षापैकी एका पक्षाचा संसार जर आपण आयुष्यात आचरणात आणला तर आपल्याला पुन्हा दुसऱ्याचा संसार बघून करण्याची कधी वेळ येणार नाही. पुरुष वर्ग, महिला मंडळ, मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगू द्या, फार सुंदर संसार असतो पशु पक्ष्यांचा. सुग्रण नावाचा पक्षी माहिती आहे का? सुग्रण महिला मंडळ म्हणजे स्वयंपाक करते ती सुग्रण नाही. सुग्रण नावाचा पक्षी आहे. त्या सुग्रणीचं घरटं कधी पाहिलं का? कुठं असतं? तर झाडाला असते. मला बी कळतंय की काय झालं या बसलेल्यांचा भ्रम असा झाला. मार्कड महाराज तरण्या पोरांनी धोत्र घातलं, फेटा निरो घातला म्हणजे त्यांना वाटतं ह्यांना काय कळत नाही. ती बसल्या बसल्या विचार करतात बहुतेक शाळेत मेळ लागला नसेल, मंद असेल म्हणून इकडं आलं आणि इकडं बरं दिसतंय जरा. पण तुम्ही जेवढं वारकरी संप्रदायाला खालचं समजता तेवढा वारकरी संप्रदाय आता खालचा राहिला. उच्च शिक्षित पोरं आले तिकडं वारकरी संप्रदायामध्ये, चांगली शिकलेले. माझंच सांगून जातो. आता माझं सांगा नाही उभं राहिलो तरी सांगतो, माझं शिक्षण तसं मला लिहायला वाचायला एवढं झालंय. म्हणजे माझं BSc झालंय, प्लेन BSc.
त्यात केमिस्ट्री स्पेशल होता आणि वर्गात पहिल्या नंबरनं पाजलेला विद्यार्थी तुमच्या पुढे. म्हणजे बसलेला तुम्ही समजताय झाडावर असतं, पण कुठल्या झाडावर? विहिरीच्या, नुसतं विहिरीच्या कडेला नाही, जी फांदी विहिरीत लोंबली का. कुणीतरी विचारलं का ग बाई एवढी मोठमोठाले झाडं आजूबाजूला आहेत, या झाडाला का घर बांधतेस? त्यावेळेस त्या सुगरणीनं त्या दादाला दिलेलं उत्तर आहे का. सुगरण सांगते दादा झाडं तर भरपूर आहेत, भविष्यात मला पिल्ल होणार आहेत आणि याच घरट्यात मी माझ्या पिल्लांना जन्म देणार आहे. सरपटणारा प्राणी कधीही झाडावर चढू शकतो, माझ्या पिल्लांचा घात करू शकतो. तो दादा सांगतो अगं याही झाडावर चढेल ना सरपटणारा प्राणी. ती म्हणते येऊ दे ना, माझं घर नीट बघ. आणि तुम्ही सुद्धा जाणीवपूर्वक घर सुगरणीचं असं फूट 1.5 फूट लांब असतं, ते असं टांगलेलं असतं. त्या सुगरणीच्या घरट्यात आत प्रवेश करायचं म्हटलं तरी खालून वर जावं लागतं. सुगरण सांगते येऊ दे त्याला, यदा कदाचित आला तर त्याला आधी खाली यावं लागेल, पुन्हा वरती यावं लागेल. वरती येत असताना वरचा शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी. कुणाचं डोकं आहे? आपलं बरं आहे ना. अय गडी काय कायच तर अख्खं आयुष्य गेलं एक घर बांध. हिकडलं बी ताडपाड, तिकडं बा, हिकडला गोटा उचल नी राणा, राणा चोरी झाली आलाच गावात, गावात हानाहानी झाली चाललाच कर्जतला राहिला का. हाणून घेता का आपल्या पुढे? आणि मग मारताना म्हणतो ल्या काय एक घर कसं होईल, आयुष्य गेलं काय कायचं. पण सुगरण नावाचा पक्षी आपल्या पिलांचं संगोपन करण्याकरता आयुष्य खर्च केलं, एकच घर बांधलं. त्या सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हणतात. सुगरणीचा असतो खोपा. एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं त्या खोप्याचं. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिल्लासाठी जीव झाडाला टांगला. आयुष्य सुगरण आपल्या लेकरांकरता. मी सांगू का तुम्हाला, पशु पक्षाचेच मायबाप आपल्या लेकरासाठी करतात असं नाही. तुमचे माझे सुद्धा आईबाप तुमच्या माझ्यासाठी कष्ट करतात, फक्त आपल्या लक्षात येत नाही. माणसाकडे यायला लागलं की माणसं जुन्याला विसरून जातात मायबाप. मी नेहमीच सांगतो माणसानं नक्की कमवावं, नक्की मोठं व्हावं माणसानं. पण ज्यांच्याकडून आपण शिकलो, ज्यांचं आपल्या मस्तकावरती कृपावरत हस्ता आहे, त्या जन्मदात्या माय बापाला, आपल्या गुरुला माणसानं मरेपर्यंत नाही विसरलं पाहिजे. आणि जर विसरलेच असते तर पंढरपुरामध्ये अष्टादश संतांची सभा भरली आणि त्या सभेमध्ये प्रत्येकाची चर्चा चालू होती, ज्याचं त्याचं आपापलं बोलणं सुरू होतं. त्या चाललेल्या त्या आवाजामध्ये ज्या महात्म्याचा अभंग चिंतनाला निवडला, त्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा आवाज त्या सभेमधून आला. ज्ञानोबराया म्हणतात, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला देवा बास आता. वयाच्या 22व्या वर्षी ज्या महात्म्यानं म्हणावं हे आयुष्य थांबवावं वाटतं, काय साधक अवस्था असेल. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुम्हा आम्हाला ज्या महात्म्यानं दिला, तो महात्मा वयाच्या 22व्या वर्षी आपलं आयुष्य संपवावंसं वाटतं म्हणणारे ते ज्ञानोबाराय. किती प्रेम होतं निवृत्तीदादाचं ज्ञानोबरायांवरती ऐका. देव निवृत्ती आने धरिले दोनिक, काय समर्पक वर्णन आलं. ज्ञानोबरायांनी भूमिका मांडली देवाजवळ आणि देवानं प्रश्न केला. अहो बाकीचे तर संत रडतच होते, पण ज्या देवानं जेने हे विश्व निर्मेले ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात, महर्षी देवा संस्थापिले आणि 21 वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. तो देव आहे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त असणारा भगवान परमात्मा आहे. फार मोठी शक्ती आहे देवाची. ज्ञानोबरायांच्या बऱ्याच ओव्या देवाची शक्ती वर्णन करणार आहेत. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैसे मी जगधारिले सभाय अभ्यंतर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जोया जगाते चाळीता तुझी आसतेने वेदासी बोलली, तुझी आसतेने वेदासी बोलली, वेदासी बोलली, वेदासी बोलली.
सूर्याशी चालले तुझिया बळ सूर्याशी चालले तुझिया बळ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गण ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गण ज्ञानोबरायांच्या दोन ओव्यान तुकोबरायाचं एक प्रमाण तुमच्या पुढे मांडलं, लगेच लक्षात आपल्या आलं देवाची शक्ती एवढी आहे. मग कर्तू म्हणण्याता कर्तुम शक्तीनियुक्त असणारा भगवान परमात्मा ज्ञानोबरायांचे ते दोन शब्द ऐकले, डोळ्यात अश्रू आले पंढरीच्या मालकाच्या. काय अवस्था असेल, काय जीवन असेल संताचं. नुसतं आपण नुसतं वाचलं, लक्षात घेतलं तरी आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ते ज्ञानोबराय ज्या दिवशी जगाला सोडून निघाले, ज्यावेळेस विश्वाला सोडून निघाले ना, त्यावेळेस देव समान असणारे गुरु मानलेलं होतं त्या निवृत्ती दादाच्या सुद्धा डोळ्यात पाणी यायला लागलं. एक आई आपल्या लेकरावरती जेवढा जीव लावते तेवढा निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांवरती जीव लावत होते. कदाचित मला वाटते ज्ञानोबरायांकडूनच शिकले असावे, कारण मुक्ताई 4-5 वर्षाची असताना मायबाप सोडून गेली. तेव्हापासून मुक्ताईची आई सुद्धा ज्ञानोबाराय आणि मुक्ताईचा बाप सुद्धा ज्ञानोबाराय झाले. थोडं दुःख सहन नाही केलं संतांनी आपल्यासाठी. त्यांनी म्हणावं जगाच्या कल्याणा, त्यांनी म्हणावं संसाराच्या नावे, त्यांनी म्हणावं जाळवणी संसार. आपण नाही, आपण एकच म्हणावं, आपण म्हणावं संसाराचा धंदा. जन्मभरी केला हे आप संतांनी, ते नाही संतांचं आय हो रात्र जगणं ज्या समाजा करता होतं. म्हणून ते संत ज्यावेळेस आपल्याला दुःख फार सहन केलं दुःख संतांनी. गोरोबा काकासारखं दुःख आपण सहन करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबरायासारखं पत्नी मेली पोरगा गेला तरी बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणणारे माझे जगद्गुरु तुकोबराय. संतू नावाचा पोरगा गेला डोळ्या देखो. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकंड अन्न करिता मेली. माझ्या माय बापे हो भले नाही केले पदरी बांधिले माझ्या माय बापे हो. जिजाबाई रडते पंढरीच्या मालकाच्या समोर जिजाबाईनं रडावं. माझ्या माय बापानं बरं नाही केलं पण तरी सुद्धा संसार करून दाखवला बरं का जिजाबाई. महिला मंडळ संसार करायचा झाला तर जिजाबाई सारखा संसार करून दाखवा. का? जिजाबाईच्या बापाच्या घरी 3600 एकर ऊस होता आणि 1425 गडी रोज कामाला असा जिजाबाईच्या बापाच्या घरी. तरी सुद्धा तुकोबरायांसोबत 2 साडीवर जिनं प्रपंच करून दाखवला ती जिजाबाई. संतांनी थोडं सहन केलं, फार सहन केलं, म्हणून हे दिवस आपल्या वाट्याला आले. म्हणून मिळालाय ना नरदेह, का कुणाचा दोष करत बसता? काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा? मी तर म्हणतो या जगात प्रत्येकाला स्वतःच स्वातंत्र्य, स्वतःच जगण्याचा अधिकार स्वतःचा आहे. आपण दुसऱ्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही. आणि विकास महाराज तर मी नेहमी सांगत असतो, विकास महाराज काय आपल्याला विरोध करणारे हे लांबचे नाही. किती चांगलं वागा तुम्ही, किती बी चांगलं वागा, 40% समाज आपल्या विरोधातच असतो. किती चांगलं वागा तुम्ही. आणि मी तर म्हणतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असलेच पाहिजे, त्याशिवाय जगायलाच मजा नाही. मला नाही तर तुमचा ह्यो रस्ता सोडून इकडे येताना मला नाही गतिरोधक दिसला का? रस्ता ही पटलं गाड्या, गतिरोधकचा विषयच रस्ताच त्या योग्यतेचा आहे, गतिरोधक नाही बघायला मिळणार. तसं चांगल्या माणसाला विरोधक असतात आणि जवळचीच विरोध करतात, हेही लक्षात ठेवा. म्हणून चांगलं आयुष्य जगून घ्या. मी तर म्हणतो दुःखाशिवाय माणसाला आयुष्याची किंमतच कळत नाही. ज्याच्या जीवनात रोज संघर्ष आहे, ज्याला रोज नवीन संकटाशी सामना करावा लागतो, ज्याच्या जीवनात रोज नवीन विरोधक उभा राहतो, त्यानं समजायचं आपला जीवनातला रस्ता योग्य दिशेने निघाला बाबा. ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, ज्याच्या जीवनात त्रास नाही, संकट नाही, विरोधक नाही, त्यानं उद्या रस्ता बदला.
कारण संघर्षाशिवाय माणसाला आयुष्याची किंमत कळत. परवा दिवशीच्या कीर्तनात, माझ्या कीर्तनात घडलेला प्रसंग, हेच वाक्य सांगत होतो. त्यांना सांगत होतो की दुःखाशिवाय संसाराला किंमत नाही. ते एक म्हातारं उठलं, मला चालू कीर्तनात म्हटलं, महाराज हे उलट सांगायला आम्ही तुम्हाला बोलवलंय का इथं? दुःखाशिवाय संसार नाही ना असं. मी म्हणलं बाबा पटवून देऊ का तुम्हाला, खरंच दुःखाशिवाय किंमत नाही आपल्याला. त्याला सांगितलं दवाखान्यात गेला का? गेलो म्हटलं. मग म्हटलं व्हेंटिलेटरवरचं पेशंट बघितलं का? बघितलं. आयसीयूच्या रूम मध्ये गेला का? गेलो. त्या बेडच्या उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यात मी त्याला सांगितलं एक मशीन असते छोटीशी, वरती अशी मशीन असते. ती मशीन फार काय दर्शवत नाही, पण त्या मशीन मधून 2 रेषा जातात, एक सरळ जाते आणि एक अशी वर खाली होत शेवटापर्यंत जाते. बसलेले जोपर्यंत ती वर खाली होणारी रेषा शेवटापर्यंत जाते तोपर्यंत डॉक्टर सुद्धा म्हणतात ह्याच्यात अजून राम आहे, देव आहे. एकदा तीच वर खाली होणारी रेषा सरळ झाली की डॉक्टर सुद्धा म्हणतात ह्याला उचला न्या. कुठं? कीर्तनाकडं नाही, त्याचं आता कुठंच काम राहिलं नाही. वर खाली होणारी रेषा म्हणजे आपल्या जीवनातली संकट आहेत. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आयुष्याला किंमत आहे. बंद पडली की समजायचं हे आयुष्य शून्य झालं. नाहीतर ज्ञानोबरायालाही त्रास झाला, जगद्गुरु तुकोबरायांनाही त्रास झाला, छत्रपती शिवरायांना त्रास झाला, संभाजीराजांना त्रास झाला नाही का त्रास? पण आयुष्य जगत राहिले. संतांकडनं हेच शिकण्यासारखं आहे. म्हणून दिलेलं आयुष्य चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. काय आपल्या हातात नाही, फक्त एक गोष्ट आपल्या हातात आहे, ते म्हणजे कर्म कसं करावं हे फक्त आपल्या हातात आहे. मी तर नेहमी सांगत असतो, संगत कुणाचीही करा पण कर्म चांगलं करायला माणसानं विसरायचं नाही. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग घडला. काय सांगता आपल्याला रामायण ऐका. सीताई साहेबाचा स्वयंवर आखला. सीताई साहेबाचा स्वयंवर म्हणजे लग्न, स्वयंवर सीताई. आणि पूर्वी एखाद्या राजकन्याचा विवाह करायचा म्हटलं की काहीतरी पण असायचा. काय पण होता? पुढे शिवधनुष्य ठेवला होता. जो कोणी तो शिवधनुष्य उचलेल, छातीपर्यंत आणेल, भात्यातला बाण कडून शिवधनुष्याला लावेल, त्याच्या गळ्यात वरमाला घालायची. कुणी? सीताई साहेबांना. बघता बघता अनेक राज्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. अनेक राज्य गोळा झाले. जवळजवळ 4000 राज्य जमा झाले त्या स्वयंवरामध्ये. आता ज्यांचं झालं होतं ना ते बी निघाले तिकडे. कोणतरी विचारला तुझं झालंय, तू कुठं निघाला? तुला 2 पोरं. तो म्हणतो उचलाय नाही चाललो. मग हेच मला ऐकायचं होतं बाबा. कुणाचं कसं होतंय बघायला निघाल. आणि सध्या माणसाच्या नजरा तिकडच लय आहे. स्वतःच्यात किती बी हानाहानी होऊ द्या, ते स्वतःच नाही बघत, दुसऱ्याच्यात वाईच कुरभरी होऊ द्या, ते चाललात बिथाडाला कान लावाय दुसऱ्याच्या. ते म्हणले उचलाय नाही बघायला निघालो. आणि स्वयंवराचा पण असा तर नाही की ज्यांचं झालंय त्यांनी येऊ नका, आम्ही प्रयत्न करणार. 4000 राजे एक जण पुढे यायला लागला आणि तो स्वयंवरातला तो शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. इंचभर सुद्धा शिवधनुष्य आला नाही. सगळ्याचा नंबर संपला आणि मग नंबर आला कुणावर? लंकेचा राजा रावणावर नंबर आला. आणि रावण पुढे आला. आणि रावणाला तसा गर्व होता बघ. आणि मी तर म्हणतो संजू बाबा, रावणाला गर्व झालाच पाहिजे. का होऊ नये? ज्याची 7 कोटी घरं सोन्याची होती. नुसता धनवान नव्हता रावण, ऐश्वर्य संपन्न रावण होता. आता ऐश्वर्य म्हणजे संपत्तीत मोजायचं नाही. ऐश्वर्य वेगळं, संपत्ती वेगळी. ऐश्वर्य किती? 80,000 बायकाचा मालक, 1,00,000 मुलं आणि 1,25,000. मला वाटतं रावण आताच्या काळात पाहिजे होता. ह्याच्या घरात मत मागाय नको, त्याच्या दारात मत माग, घरच्याच मातावगडी निवडून आला. एवढी मोठी पिलावळ त्याची. हे ऐश्वर्य आहे. नुसत्या 80,000 बायका म्हणायला नाही. मंदोदरी सारखी सुंदर बायको रावणाची होती. मंदोदरी या शब्दाचा व्याकरण दृष्ट्या मराठी भाषेमध्ये जर विचार केला आणि मंदोदरी शब्दाचा जर संधी विग्रह केला तर मंद अधिक उदरी. आणि सौंदर्याचं एक लक्षण आहे मंद उदर, म्हणजे पोट लहानच नाही सुद्धा सौंदर्याचं एक लक्षण आहे. रामायण खूप काही शिकवून जातं आपल्याला. रामायण आपल्याला इंद्रिय ताब्यात ठेवायला शिकवतं. रामायण आपल्याला. नाही तर रावण तसा सहजासहजी संपणारातला नव्हताच. पण ज्या वेळेस रावणाला बाण लागला प्रभू रामाचा आणि रावण ज्यावेळेस धारातीर्थ पडला त्यावेळेस रावणाची पत्नी मंदोदरी रावणाच्या जवळ आली. रावणाचं डोकं मंदोदरीच्या मांडीवर आहे आणि मंदोदरी सांगते आपल्या मालकाला, मालक सगळं काय होतं आपल्याकडं, ऐश्वर्य होतं, धन दौलत, 80,000 बायका, माझ्यासारखी पत्नी तुम्हाला मिळाली. मालक तसा बारकावणे विचार केला तर सीतेपेक्षा सुद्धा सुंदर कोण सांगते? मंदोदरी सांगते मी सीतेपेक्षा सुंदर आहे.
पण तरी सुद्धा तुम्ही सीतेची अपेक्षा केली. वासना नावाचं इंद्रिय तुमच्यातून बाजूला गेलं. जग जिंकण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये. स्वर्गाला शिडी लावणारे तुम्ही पहिले आहात. अख्खे देव एका वेळेस बंदीशाळेत टाकणारे तुम्ही आहात. वायुदेव रोज नगर झाडायचा आपला मालक. एवढं ऐश्वर्य संपन्न आपण होतो. पण फक्त वासना बाजूला गेली तुमच्यापासून. सीतेची तुम्ही वासना केली, परिणाम तुम्हाला संपावं लागलं. म्हणून माणसानं काय बी बाजूला देऊन द्यावं, पण वासना बाजूला जाऊ दे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे, ज्याची वासना बदलली भले भले संपले, भले भले शून्य झाले. आता तर तिला सांगायसारखं राहिलंच नाही. ती मीडियामुळे प्रत्येकाला कोण काय करते, कुठं जाते, कसं राहते, काही ते सांगायची गरज नाही वेगळं. म्हणून रावणाची वासना बदलली, रावणाची वासना बदलली. काय संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा. काय झालं? शेवट झाला, संपला रावण, संपला. त्या रावणावर नंबर आला आणि रावण पुढे आला. मी आलो बरं का जागेवर, स्वयंवरात पुन्हा माघारी आलो. पुढे आला रावण, डावा हात शिवधनुष्याला घातला, डाव्याच हातात रावणानं शिवधनुष्य उचलला, कमरेपर्यंत आणला. रावण बाकीच्या राजांना म्हणतो, अरे टाळ्या वाजवा. तुम्ही नाही, मी रावणाचं सांगतोय. टाळ्या वाजवा, भजन करा माझं. बाकीचे राजा म्हणतात, अरे रावणा टाळ्यान भजन का म्हणून रे बा? तो म्हणतो, अरे मी जो शिवधनुष्य तुम्हाला जागचा हल्ला नाही, तो मी कमरेपर्यंत आणला, वाजवा टाळ्या. बाकीचे राजे म्हणतात, रावणा स्वयंवराचं पण आम्हाला चांगलाच माहित आहे. शिवधनुष्य कमरेपर्यंत नाही, शिवधनुष्य छातीपर्यंत आणण्याचा पण आहे. कमरेवरचा शिवधनुष्य छातीपर्यंत आण, भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लाव. टाळ्यान भजनच काय, अख्ख्या राजवाड्यात तुझी मिरवणूक काढतो. सहन झालं नाही ना रावणाला. रावणानं तो शिवधनुष्य उचलला, छातीपर्यंत आणला, भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावणार. बाण काढायला हात माग गेला तसा रावणाचा तोल गेला आणि रावण पडला पाठीवर. शिवधनुष्य त्याच्या छातीवर पडला. त्या स्वयंवरामध्ये विश्वामित्र सिंहासनावर बसले होते. विश्वामित्रानं प्रभू रामाकडे बघितलं आणि सांगितलं, देवा आता उठावं लागते तुम्हाला. माझा देव पुढे आला. रावणाच्या छातीवरचा तो शिवधनुष्य डाव्या हातात उचलला, छातीपर्यंत आणला, भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावला. अख्ख्या स्वयंवरामध्ये एकच गर्जना झाली, सियावर रामचंद्र भगवान की. देवाच्या नावाचा जय जयकार झाला. आणि इकडं मात्र पडलेल्या रावणाला पडलेल्याचा अपमान सहन झाला. आणि वाक्य नीट ऐका, पडलेल्या माणसाला पडलेल्याचा अपमान नाही कळलं. जाऊ दे, आपलं 12 वाजता काय काय पार चेहरं पडलं बाबा. काय बोन किती काय सांगत, 1 नाही 2 नाही, जाऊ द्या. असो, देवाचा तो अपमानाचा बदला घेण्यासाठी रावण लंकेत आला आणि आपल्या मामाला बोलवून घेतलं. रावणाच्या मामाचं नाव मारीच. मामाला बोलून घेतलं, मामा तुम्ही स्वयंवरामध्ये आता जो अपमान तिथं झाला त्याचा बदला मला घ्यायचं. रावणाचे ते शब्द मारीच्यानं ऐकले. मी कर्म सांगतोय बरं का तुम्हाला. रावणाच्या संगतीत मारीच होता, पण कर्म चांगलं करायला विसरलं नाही. मारीच्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं, मामा स्वयंवरात जो अपमान झाला त्याचा बदला मला घ्यायचा, काय करावं लागेल?
रावण म्हणतो मी तसं का, मी सांगतो तसं करा, तुम्ही हरिण बना. आता कुठं कस्तुरी शब्द आला, कुठं सोनेरी रंगाचं कातड असलेला शब्द आला. जिथं सीता आहे तिथं जा. तुमच्याकडं पाहिल्यानंतर सीता त्या कातड्याची चोळी मला पाहिजे अशी अपेक्षा करेल. देव तुमच्या पाठीमागे येईल, तोवर मी सीतेला घेऊन येतो. मारीच म्हणतो रावणा आयुष्य तुझ्या सोबत काढलं, काहीच नाही मागितलं तुला, पण हे पाप कर्म माझ्या हातून करून घेऊ नको. रावणानं मेनातली तलवार बाहेर काढली, वरतीपर्यंत नेली, समोर बसलेल्या मारीच्याला सांगितलं मामा होय म्हणला तो बरं आहे, नाहीतर एक घाव संपल्याशिवाय राहणार नाही. मारीच्यानं डोळे झाकून घेतले. मारीच विचार करतो आता मला मरावं तर, हरिण झालो तरी मरण आहेच, हरिण नाही झालो तरी मरण आहेच. मारीच विचार करतो हरिण झालो तर मरण रामाच्या हात नाही, आणि हरिण नाही झालो तर मरण रावणाच्या हात नाही. देव मारीच विचार करतो असल्या पाप्याच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं मेलेलं कधीही चांगलं. याला म्हणायचं कर्म. विचार करण्याची बुद्धी संगत होती रावणाची, पण कर्म चांगलं करायला विसरला नाही. म्हणून आपणही तेच करावं, संगत कुणाचीही करा. कर्म चांगलं करणं म्हणजे काय, संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालणं आणि देवाचं स्मरण करणं. देव जर नाही स्मरणात आणला तरी तो कोणाचं काय जाणार नाही. इथे कोणाचे काय भागिले, ज्याचे त्याने अनहित केले. हे स्वतःच स्वतःला भोगावं लागणार आहे, हे दुसऱ्याला नाही. केले कर्म झाले त्याची भोगाल. हे आपल्याला एक दिवस नक्की येईल, तुम्हाला त्यातून जावंच लागणार आहे. म्हणून कर्म चांगलं ठेवा. धृतराष्ट्र कर्म करायला विसरला, चुकला, विसरला म्हणण्यापेक्षा चुकला. जाणीवपूर्वक धृतराष्ट्राचं कर्म होतं, जाणीवपूर्वक. त्याला माहिती नव्हतं. पांडवाच्या पूर्वज पंडुराजानं सांगितलं होतं जाता जाता का दादा माझी मुलं लहानाची मोठी झाली की त्यांच्या हिश्श्याचं त्यांना देऊन टाक, हे सांगून गेला होता पंडुराजा. त्यावेळेस कबुली दिली, पोरं लहानाची मोठी झाली. ज्यावेळेस पोरं लहानाची मोठी झाली त्यावेळेस मदत मागायला काकाकडे गेले. त्यावेळेस धृतराष्ट्रानं सांगितलं सुईच्या टोकावर बसल एवढं सुद्धा मिळणार नाही. पाहिजेच असेल तर माझ्या 100 पोराबरोबर युद्ध करावं लागेल. जिंकला तर तुमचं, हारला तर हा एवढी बी जागा काढून घे. माहिती नव्हतं का ते पांडुराजाच्या पांडवाचंच आहे, ते माहिती नव्हतं का धृतराष्ट्राला? माहिती होतं, पण जाणीवपूर्वक चुकीचं कर्म केलं. अनेक सांगू का तुम्हाला, कर्म जाणीवपूर्वक करा किंवा अजाणतेपणानं घडू द्या, कर्म ते कर्म असतं आणि ते आपल्याला भोगावंच लागतं. एके ठिकाणी तर फार सुंदर वर्णन आलं. या जगाचं सार, जीवनाचं सार विचारात घेतलं तर फक्त एकच शिल्लक राहतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यास. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो, जैसे ज्याचे कर्म तैसे याच प्रमाणात यादी सुद्धा सांगितली. कुणी असा ज्ञानी असो की अज्ञानी, जगी एक आहे जाण, मृत्यूला ना चुकवी कोणी, जातो तयाला जो शरण. माय बाप मृत्यूला कुणी चुकवू शकत नाही, कर्माला कुणी चुकवू. एक वेळेस ऐका, एक वेळेस केलेलं कर्म, त्या कर्मातून जर आपल्याला मुक्तता